नमस्कार. हवामान अलर्ट या आपले यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो. आज 20 डिसेंबर दुपारचे 1 वाजत आहेत. आज आपण 21 डिसेंबरचा हवामान अंदाज पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम ज्या काही सध्या सिस्टीम सक्रिय आहेत त्या म्हणजे जी चक्राकार हवेची स्थिती होती ही अरबी समुद्रात या भागात सक्रिय आहे आणि आणखीन एक WD 22 तारखेच्या आसपास जम्मू काश्मीर आणि लेह लडाखच्या आसपास येणार आहे. त्याच्यामुळे जम्मू काश्मीर, लेह लडाख या भागात हिमवृष्टी तसेच पंजाब, दिल्ली, उत्तराखंड, राजस्थान, उत्तर प्रदेश या सर्व भागात थोड्याफार पावसाचा अंदाज आहे. याची स्ट्रफ लाईन थोडीफार अरबी समुद्रापर्यंत असल्यामुळे या सर्व राज्यातून हा पाऊस होणार आहे. याच्यामुळे आपल्या राज्यात सुद्धा थोडंफार उद्यापासून ढगाळलेलं हवामान होईल, पण पावसाची शक्यता आपल्या राज्यात नाही आहे. त्यानंतर आजचा आणि उद्याचा म्हणजेच 20 आणि 21 डिसेंबरचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज आणि उद्या सोलापूर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर या सर्व भागात अंशतः ढगाळलेलं हवामान राहील. तसेच मुंबई विभागात पालघर, ठाणे, मुंबई या भागात सुद्धा अंशतः ढगाळ हवामान राहील. विदर्भात हवामान हे मुख्यत्वे कोरडं आणि थंड राहील. उत्तर महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे अंशतः ढगाळ हवामान आणि मराठवाड्यात सुद्धा थोडंफार अंशतः ढगाळ हवामान होईल, पण पावसाची शक्यता आज कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे. उद्यासुद्धा कोकण विभाग, मुंबई विभाग तसेच मध्य महाराष्ट्र, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र या सर्व जिल्ह्यातून अंशतः ढगाळलेलं हवामान. उत्तर महाराष्ट्राच्या ह्या सर्व जिल्ह्यात सुद्धा अंशतः ढगाळलेलं हवामान. बाकी विदर्भात हवामान हे मुख्यत्वे कोरडं आणि थंड राहील. मराठवाड्यात सुद्धा अंशतः ढगाळलेलं हवामान उद्यासाठी म्हणजेच 21 डिसेंबरसाठी राहील. पावसाची शक्यता आज आणि उद्या कोणत्याच जिल्ह्यातून नाही आहे. हा जो WD आलेला आहे जम्मू काश्मीर आणि लेह लडाखच्या आसपास याचा इफेक्ट उत्तर भारतातच फक्त जाणवणार आहे. राजस्थान, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, लेह लडाख, जम्मू काश्मीर या भागातच याचा इफेक्ट जाणवणार आहे. आपल्या राज्यात फक्त अंशतः ढगाळलेलं हवामान होईल. याचा इफेक्ट आपल्या राज्यात काहीच जाणवणार नाही. अंशतः ढगाळ हवामान होईल फक्त. थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर विदर्भातील ह्या सर्व जिल्ह्यात दिवसाचं आणि रात्रीचं तापमान थोडंफार 11 अंश सेल्सिअस ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. उत्तर महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे 12 अंश सेल्सिअस ते 13 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान. मुंबई विभाग व कोकण विभागात 17 अंश सेल्सिअस ते 18 अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान. मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्र या सर्व जिल्ह्यातून 13 अंश सेल्सिअस ते 14 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील आज आणि उद्या म्हणजेच 20 आणि 21 डिसेंबर रोजी. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.